अहो मेट्रोतनं उतरल्यावर तिथपासून घरी यायला रिक्षा लागणारच ना. बस मधनं उतरल्यानंतर लांब घर असेल तर तो रिक्षाने जाणारच ना. उलट रिक्षाला धंदा वाढेल हे माझं मत आहे. त्यामुळं चुकीचं त्या ठिकाणी प्रचार करू नका. आणि माझ्या समोरच्यांनी 2017च्या जाहीरनाम्यात सकाळी आणि संध्याकाळी 50 मार्गावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कामगार आणि महिलांच्यासाठी मोफत, तेव्हा पीएमटी होती, तेव्हा पीएमपीएमएल नव्हतं, पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र झालेली नव्हती, घोषणा केली. एका महिन्याचा पास दुसऱ्या महिन्याचा पास मोफत अशी घोषणा केली. काहीच केलं नाही. आज मी घोषणा केली तर काहींनी सांगितलं अरे कॅबिनेटला कुठं निर्णय झाला. अरे कॅबिनेटचा काय संबंध आहे. हे शहरातलं काम आहे. शहरामध्ये काय निर्णय घ्यायचे ते शहरातली लोक निवडून गेलेली ठरवतील. त्याच्यामध्ये मी याची अंमलबजावणी करून दाखवतो. नुकसान होणार नाही. मी 11 वेळेला तुमचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलेला आहे. काहीतरी मला थोडी अक्कल असेल ना.